मोठी अपडेट। तब्बल 6 वर्षांनी राज्यातील हाऊसिंग सोसायटीसाठी नवीन नियमावली। जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला। तब्बल 6 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर राज्य सरकारने महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्था नियमांना अखेर मंजुरी दिली आहे। या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 1.25 लाख सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कारभारात मोठे बदल होणार आहेत। डिजिटल प्रशासन, पुनर्विकास प्रक्रियेत पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि सदस्यांचा वाढता सहभाग यावर भर देणारे हे नवे नियम लवकरच अधिकृतरित्या प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। 2019 मध्ये महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट अमेंडमेंट अंतर्गत करण्यात आलेल्या दुरुस्तीनंतर या नियमाचा मसुदा 2020 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता। मात्र विविध स्तरावरील चर्चा, दुरुस्त्या आणि कायदे व न्याय विभागाकडील तपासणीमुळे अंतिम मंजुरीला मोठा विलंब झाला। त्यामुळे अनेक गृहनिर्माण संस्था जुन्याच नियमानुसार कामकाज करत होत्या। प्रलंबित सुधारणा आता लागू होणार। राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या नियमांना मंजुरी मिळाल्याची माहिती दिली। हे नियम दीर्घकाळ प्रलंबित होते। सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर त्यांना मंजुरी मिळाली असून त्यामुळे अनेक महत्त्वाच्या सुधारणा प्रत्यक्षात लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे त्यांनी सांगितले। नव्या नियमामुळे देखभाल शुल्क, सभासदत्व, हस्तांतरण, पुनर्विकास, थकबाकी आणि आर्थिक व्यवस्थापनाबाबत अधिक स्पष्टता येणार असल्याचे सहकार विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। ऑनलाईन आणि हायब्रिड एजीएमला कायदेशीर मान्यता। कोरोनानंतर अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये ऑनलाईन बैठका आणि डिजिटल व्यवहार वाढले होते। आता नव्या नियमांमध्ये प्रथमच ऑनलाईन आणि हायब्रिड वार्षिक सर्वसाधारण सभांना कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे। त्यामुळे सदस्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याबरोबरच ऑनलाईन माध्यमातूनही सभेत सहभागी होता येणार आहे। याशिवाय डिजिटल मतदानालाही परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे परराज्यात किंवा परदेशात राहणाऱ्या सदस्यांनाही संस्थेच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होणे सोपे होणार आहे। यामुळे सभामधील उपस्थिती आणि सदस्यांचा सहभाग वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। समितीला रिक्त जागा संस्थांनाच भरता येणार। नव्या नियमानुसार गृहनिर्माण संस्थांच्या व्यवस्थापन समितीतील आकस्मिक रिक्त जागा भरण्यासाठी आता निवडणूक प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेण्याची गरज राहणार नाही। संबंधित संस्था अंतर्गत प्रक्रियेद्वारे या जागा भरू शकतील। यामुळे कारभारातील विलंब कमी होईल आणि संस्थांना दैनंदिन निर्णय अधिक वेगाने घेणे शक्य होईल, असे अधिकाऱ्यांचे मत आहे। पुनर्विकास प्रक्रियेत मोठे बदल। मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये जुन्या इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर बनला आहे। या पार्श्वभूमीवर नव्या नियमांमध्ये पुनर्विकास प्रक्रियेला अधिक गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। संस्थांना आता त्यांच्या जमिनीच्या मूल्याच्या 10 पट पर्यंत कर्ज घेण्याची परवानगी देण्यात आली आहे। यापूर्वी कर्ज मर्यादा संस्थेच्या निधीशी संबंधित होती। वाढीव कर्ज मर्यादेमुळे पुनर्विकास प्रकल्पांना आर्थिक चालना मिळेल, असा सरकारचा दावा आहे। तसेच पुनर्विकास प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी विकासक निवडीची प्रक्रिया व्हिडिओ रेकॉर्ड करणे बंधनकारक करण्यात आले आहे। पुनर्विकासासारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी किमान 51% सदस्यांचा सहभाग आवश्यक राहणार आहे। गृहनिर्माण संस्थांमध्ये देखभाल शुल्क आकारणीवरून वारंवार वाद निर्माण होतात। नव्या नियमांमध्ये शुल्क आकारणीबाबत अधिक स्पष्टता आणि एक समानता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। तसेच थकबाकीदार सदस्यांवरील व्याजदर कमी करण्याची तरतूद करण्यात आली आहे। याशिवाय संस्थांना विविध स्वतंत्र निधी राखणे बंधनकारक करण्यात आले आहे। यामध्ये सिकिंग फंड, मोठ्या दुरुस्तीचा शिक्षण व प्रशिक्षण निधी तसेच सांस्कृतिक आणि कल्याणकारी निधी याचा समावेश आहे। सरकारच्या मते या आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध होतील। वारसांना सभासदत्व हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ। सभासदांच्या मृत्यूनंतर वारसांना सभासदत्व हस्तांतरण करताना अनेकदा वाद निर्माण होतात। हे लक्षात घेऊन नव्या नियमांमध्ये नोंदणीकृत कौटुंबिक सेटलमेंट दस्तऐवजाच्या आधारे सभासदत्व हस्तांतरणाला मान्यता देण्यात आली आहे। तसेच नामनिर्देशित व्यक्तींना तात्पुरते सभासद म्हणून तत्काळ प्रवेश देण्याची स्पष्ट प्रक्रिया नियमांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे। त्यामुळे वारसामधील वाद आणि न्यायालयीन प्रकरणे कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। नाव नोंदणी आणि शुल्क प्रक्रियेलाही स्पष्टता। नव्या नियमांमध्ये गृहनिर्माण संस्थांच्या नाव आरक्षणासाठी औपचारिक प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे। तसेच नोंदणी शुल्कासंबंधीच्या तरतुदींनाही स्पष्टता देण्यात आली आहे।